ते मदतीचं बघूया नंतर आपण, आम्ही काय भिकारी नाही. सध्या आमदार सुरेश धस बोलतायत, आपण थेट जाऊया. मदत सुद्धा सरकारने त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे, माझी बीड जिल्ह्यातल्या जनतेला विनम्र विनंती आहे, जर का यातले हे जे आरोपी आहेत आणि यांचा जो आका आहे, त्या आकाने कुणाकुणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, कुणाकुणाच्या वरती अन्याय केलेला आहे, त्या सगळ्यांनी गुन्हे दाखल करण्याला पुढे यावं आणि ज्या ज्या त्यांच्या जे शागिर्द आहेत, या शागिर्दांनी जे जे त्रास दिलेले आहेत ते सगळे त्रास या ठिकाणी आणले पाहिजेत आणि जिल्ह्याचे SP यांची तातडीने बदली त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मी मुख्यमंत्री महोदयांकडे आता लगेच मागणी करणार आहे की आम्हाला डायरेक्ट IPS अधिकारी त्या ठिकाणी कडक असा द्यावा, नवीन द्यावा आणि जो यंग असेल तो द्यावा, ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचे ॲलिगेशन नसावे अशा प्रकारचा अधिकारी द्यावा. आणि हिंमत तर एवढी बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे, वाळूचा ट्रक पकडला महसूलनी आणि पोलीस स्टेशनला लावला, तो पोलीस स्टेशनवरून तो पळवून नेण्याची सुद्धा रात्रीच्याला इथपर्यंत हिमती गेलेले आहेत. ज्या तहसीलमधून अशी कारवाई झालेली आहे, ज्या पोलीस स्टेशनमधून असे ट्रक्स, टिप्पर किंवा ते डंपर हे पळवून नेलेले असतील, त्या सगळ्यांच्या वरती कारवाई या ठिकाणी करण्यात यावी. आणि MOCOCO म्हणजे मोका कायद्याच्या अंतर्गत हे सगळे लोक येणार आहेत. 302 मध्ये तर आलेच, परंतु मोकामध्ये सुद्धा यांच्यावरती कारवाई होणार आहे. अतिशय चांगलं उत्तर. हे जी दुर्दैवी घटना, अतिशय निर्घृण, निष्ठुर आणि अन्यायाची आगळीक झालेली आणि आर्त किंकाळी मी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाची जी मांडली, त्याला अतिशय समर्पक उत्तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली. त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि जनतेने पुढे यावं अशा प्रकारची विनंती करतो. घटना घडली तेव्हापासून जे वाल्मिक कराड आहेत त्यांचा संबंध देशमुख प्रकरणाच्या खुनाशी अजून शोधला गेलेला नाहीये, कारण तसे पुरावे पोलिसांना सापडले नाही. कुठेतरी पोलिसांचं काम हे बघा, आतापर्यंत जे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय, माझ्यापेक्षा जास्त इनपुट मला वाटतं त्यांच्याकडे असतील. परंतु वाल्मिक कराड यांचा आता सभागृहामध्ये जो उल्लेख झालेला आहे तो फक्त खंडणीपुरता झालेला आहे. आणि ही खंडणी का मागितली आणि हा खून का झाला याचा आता इन्व्हेस्टिगेशन चालू झाल्याच्या नंतर, लिंक जोडल्याच्या नंतर ते सुद्धा, आणि मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलंय की जर ह्या लिंकमध्ये ते जर आले तर ते 302 मध्ये सुद्धा येतील आणि मोकामध्ये सुद्धा येतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, याच्यामध्ये आका आले तरी बी घेतले जातील आणि आकांचे आका जरी आले तरी सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतील. नाही, मी 50 लाखाची मागणी नव्हती केली. माजलगाव या गावामध्ये मदत फेरी निघाली होती. मला त्यावेळेस कमी माहिती मिळाली होती की 40 ते 50 लाख रुपये गावकऱ्यांनी, माजलगावच्या आणि तिथल्या आमदारांनी स्वतः, प्रकाशदादा सोळंके यांनी आणि ग्रामस्थांनी व्यापारी पेठेमध्ये जाऊन विनंती करून गोळा केली. ती 21 लाख रुपये झालेली आहे. आणि राज्याने आजपर्यंत खुनाच्या गुन्ह्यामध्ये कधीही कोणाला मदत राज्य सरकारकडून झालं नाही, परंतु ही युनिक केस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. पण सर, यामध्ये पंकजाताई उपस्थित होत्या, पण धनंजय मुंडे साहेब दिसले नाहीत, त्यामुळे बऱ्याच चर्चांना आता उधाण आलंय. नाही, ते का उपस्थित नाहीत मला माहीत नाही.
ते मला वाटतं ते आपण त्यांनाच विचारलेलं बरं राहील. विधान भवन परिसरातनं बीडचे आमदार